नमस्कार, मी दादासाहेब नीळ. स्वरांजली फास्ट न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. बसवारूढ महास्वामी मठाचे संस्थापक श्री सद्गुरू ईश्वरानंद महास्वामीजी यांचं निधन. माजी जिल्हा परिषद सदस्य श्री अमर रतिकांत पाटील यांची शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखपदी करण्यात आली निवड. दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यातील शिवसैनिकांनी केलं अभिनंदन. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सूनची धडक. आज 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने 10वीतल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि निवृत्त शिक्षकांचा उद्या दुपारी 3 वाजता शिवस्मारक सभागृहामध्ये होणारे सत्कार. सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनचे माजी अध्यक्ष राजेंद्र गोटे यांचं निधन. सध्या होते उपाध्यक्ष पदावर कार्यरत. पावसाच्या धुवाधार बॅटिंगमुळे उजनी धरण 18% भरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. सोलापूर जिल्ह्यात 24 तासात 20 मिलीमीटर पावसाची नोंद. वादळी वारे आणि पावसाच्या तडाख्यामुळे 1248 हेक्टर बागांचं नुकसान. महापालिका निवडणुकीत महायुती करूच, परंतु न झाल्यास मैत्रीपूर्ण लढती होतील. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन. सोन्याचे दर कमी, परकीय चलनावर परिणाम. परकीय चलन साठ्याचे मूल्य 4.8 अब्ज डॉलरने झाले कमी. सावधान बांधवांनो, सावधान. बॅड न्यूज. महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा होते झपाट्याने वाढ. बनावट चक्री ॲपद्वारे 1.5 कोटीची फसवणूक. 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. 8 जणांना करण्यात आली अटक. आणि IPL आज पहिल्या जेतेपदासाठी पूर्वपरीक्षा. पंजाब आणि बेंगळुरूमध्ये रंगणार चुरशीचा सामना. लागले क्रिकेट चाहत्यांचे लक्ष. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. नमस्कार, धन्यवाद.